नामाचा गजर या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात तिसऱ्या भागामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत। अभंग म्हणजे काय? ज्या काव्याचा रचनेचा भाव कधीच भंगत नाही, खंडित होत नाही, असा तो अभंग। सहज सुलभ अवडंबर नसलेले शब्द, अर्थपूर्ण, अल्पाक्षरी, ईश्वराच्या भक्तीशिवाय दुसरा भाव नाही आणि विश्वाला ज्ञात होणारं काहीतरी त्यात सार आहे, असा तो अभंग। संत एकनाथांच्या या पुढील अभंगात पंढरपूर आणि विठ्ठलाचे एक आगळेवेगळे आंतरिक स्वरूप आपल्याला दिसते। ईश्वर प्राप्तीसाठी बाह्य पूजा अर्चा सोडून आपल्या अंतःकरणातील भक्तिभाव कसा एकरूप होतो याचा प्रत्यय अभंग देतो। आपले शरीर हीच पंढरी आहे आणि त्यात वसलेला आत्मा हाच विठ्ठल आहे। खरा पांडुरंग हा आपल्या आतच वास करतो। खरा भाव व अंतःकरणातील श्रद्धा हीच महत्वाची। सगळे वैष्णव हे दया, क्षमा, शांतीभाव घेऊनच पंढरीला जात असतात। या वारकऱ्यांची एकाग्रता, विवेकबुद्धी आणि अभेद भक्ती यातून मिळणाऱ्या मधुर आनंदाची तुलना संत एकनाथांनी श्रीकृष्णाच्या वेणुनादाशी केली आहे। एकनाथ महाराज म्हणतात, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग।
नामाचा गजर याच्या तिसऱ्या भागाला येथे आपण स्वल्पविराम देऊन पुढील चौथ्या भागाकडे वळूया.